आणि पुणे तर तुमचे सगळ्यांचे स्वागत करता आणि आजच्या दिसा एक बरी बातमी आमच्या सरकारान म्हापसा अर्बन बँके संदर्भात दिल्या त्या बाबतीत तुमच्याकडे चर्चा करू इच्छिता। मुख्यमंत्र्यांनी सांगले की बँकेची जी कितें प्रॉपर्टी आसा ती भितर हेड ऑफिसची एक मोठी नंदादीप नावाची इमारत आसा, तिचे खालची जमीन सुमारे 2,500 स्क्वेअर मीटर जमीन आसा, म्हापशान अगदी केंद्रस्थानी आसा। ही जमीन व्यापारी दृष्ट्या डेव्हलप करणे शक्य आसा। या जमिनीचो आजचो जो FAR आसा, फ्लोर एरिया रेशो, तो सुमारे 200 आसा। म्हणजे 2,500 स्क्वेअर मीटर जमिनीत 5,000 स्क्वेअर मीटर बांधकाम करून येता। परंतु अशा स्वरूपाच्यो जमिनी गोवा सरकारान पणजेन, मडगांवान, वास्को नव्या युगाची नवी गरज म्हणून FAR मोठ्या प्रमाणाचेर वाडोवन दिला। हाचो अर्थ असो की 100 जर FAR जर आसा तर तो 200 केला, 300 केला, 400 केला, 500 केला। आम्ही सरकाराक विनंती केली, अरे या तुषार, आम्ही सरकाराक विनंती केली की म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची आजची जी जमीन आसा तिचो FAR तुम्ही 400 करचो। 400 जाल्यार 300 तरी करीत जर जाले आम्ही सरकाराक तर ह्या जमनीची मोठ्या प्रमाणात उदरगत जावं येता आणि त्यापासून बँकेक मोठी रक्कम मिळवायची। कारण सेंट्रली लोकेटेड असल्या कारणान आज म्हापशान बिल्टअप एरिया जेका म्हणटाले अशा सुरवातीची ती 4 लाख 5 लाख पर स्क्वेअर मीटर ग्राउंड फ्लोरचेर बाजार भाव आसा ग्राउंड फ्लोरचेर, आणि मागीर तो वयले फ्लोर जे आसा ती हळूहळू ती कमी जाता। म्हणजे 2,500 स्क्वेअर मीटर पैकी समजा सरकारान फाल्यां 1,000 स्क्वेअर मीटर जर ग्राउंड फ्लोर बांधकाम जर केले तर 5 लाख रुपये दरान ग्राउंड फ्लोरचे हाचो धरता म्हणजे जास्त मेळटा, तर 100 गुणिले 5 लाख म्हणजे 50 कोटीचे उत्पन्न फक्त त्या ग्राउंड फ्लोर मेळटा। आणि मागीर तुम्ही असे वयर जर गेले तर 5 लाख, 3 लाख, 2 लाख, किमान 1 लाख वरचे मजले 6 वा 7 वा। हाचोच अर्थ 100-150 कोटी पर्यंत त्या रेनोवेटेड किंवा रिबिल्ट अशा त्या इमारतीतल्या वजा मायनस करचे पडले बांधकामाचो खर्च। बांधकामाचो खर्च जास्तीत जास्त 25,000 रुपये पर स्क्वेअर मीटर जातो पर स्क्वेअर, आणि 2,500 जर गोवा सरकारान FAR 3 जर केली, 3 पटीन जर केली तर 250, 2005 गुणिले 3 व्यतिरिक्त 6, 7,000 स्क्वेअर मीटर अधिक 20% बाकी त्याचे बेबी असतात, जिने असतात, लिफ्ट असतात वगैरे वगैरे धरी तर 2,500 गुणिले 3, 7,500 अधिक 20% अबाउट 1,000 स्क्वेअर मीटर अशी ती अधिक गुणिले 1,000 स्क्वेअर मीटर बांधकाम। म्हणून माझी विनंती सरकाराक आम्ही आधी केली आणि आताही करता। प्रथम हांव मुख्यमंत्री आमचे डॉक्टर सावंत यांचे आभार मानता की त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली या काही संदर्भात। जरी वेळ झालो तरी हरकत ना, आणि ती गता दुसरो जण स्टेप घेवचो की FAR 300 करचो त्या प्रॉपर्टीचो। सो 2,500 × 3 जर करीत 7,500 स्क्वेअर मीटर अधिक 20% करीत तर अबाउट 10,000 स्क्वेअर मीटर बांधकाम लागता।
ह्या 7,000 बांदकामाचे जर बाजार मूल्य जे आसा हे बाजार मूल्य एव्हरेज जर आम्ही समजा 3 लाखांनी धरले तरी 300 crore पर्यंत वचले. म्हणजे कॅल्क्युलेशन चुकूये, तज्ञांकडल्यान ते तपासून घेवप आसा. लोकांचे पिद्याणे कितले आसात हे मानता कित्याक हांव की शेवटी काही डिपॉझिटर्सचे पैसे बँकेन गुंतलेले आसात. ते इन्व्हेस्टमेंट ऑलमोस्ट अबाउट 100 crores डिपॉझिट्स. आणि आम्ही ते अशा पर्यंत कधी लोकांकडे क्लेम मागली, लोकांनी आपली क्लेम पैसे दिवचे म्हणून. त्यावेळेला असे दिसून आले की सुमारे 30 कोटी रुपये लोकांनी क्लेम करूकच ना, कारण ती रक्कम खूप लहान आसा. कोणाचे 500 आसात, कोणाचे 1,000 रुपये आसात, कोणाचे 3,000 रुपये आसात. स्मॉल डिपॉझिट जे आसात असे स्मॉल डिपॉझिटर्स इधर हॅव फॉरगॉटन अबाउट देअर डिपॉझिट्स or they are careless about their deposits and they have not claimed. So that amount is around 30 crores. And a claim asat is about 70 crores. So 70 plus 30 is 100 crores. So therefore government can easily take this over. In the first round they can pay off those who have claimed 70 कोटी रुपये सहज सारखे जातात आणि 30 कोटीचा व्यवहार मागील करूया. दुसरे ही जाली आमच्याकडची ऍक्च्युअल देण. या ऍक्च्युअल जी देण जी आसा त्यापैकी एसेट्स कितें आमच्याकडे तर एक ही बिल्डिंग आसा, पणजेची ब्रांच आसा, रेश मागोसची प्रॉपर्टी आसा, वेळगेचे प्लॉट्स आसा. असे एकूण 65 crores आमच्याकडे एसेट्स आसा. 70 crore लोकांक दिवंक जाय आणि आजचो जो कितें नॉट मार्केट व्हॅल्यू, बुक व्हॅल्यू म्हणून जो कितें प्रॉपर्टीचो पळय आसा दॅट इटसेल्फ इज अबाउट 66 crores. आमचे सगळे डिपॉझिट्स इन्शुअर आसात. क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडे, भारत सरकारच्या क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कडे इन्शुअर आसा आणि त्याचं सगळ्यांचं प्रीमियम भरला. सो ती गॅरंटी पेमेंट इज अबाउट 29 crores, अबाउट 30 crores ती आसा. यू थिंक इट हॅज टू बी क्लेम्ड अँड पेड. आरबीआय रिझर्व्ह बँकेकडे म्हणजे या क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनान 7 कोटी रुपये भरले. सो हे जर सगळे ध्यानात आम्ही जर घेतले तर सगळ्यांचे डिपॉझिटचे पैसे देऊन सुद्धा बँकेच्या हातात सबस्टॅन्शियल अमाऊंट सरप्लस जादा म्हणून. आणि हांगाच अनेक वर्षांची आमची जी मागणी केली की बँक बुडूंक ना, ही बँक बुडूंक ना. राजकारण खूप 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 जालें आणि तो फटको एकंदर आमच्या सहकार क्षेत्रात बसला. आज सुद्धा म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आपल्या पांयाचेर उबी जावंक शकता. म्हणून हांव रिक्वेस्ट करता आमच्या मुख्यमंत्र्यांक की हे सगळे क्रेडीट तुमकां मेळटले. तुम्ही जर ही बँक वरती उभी केली तर हे सगळे क्रेडीट उभे करपाची क्रेडीट त्या मुख्यमंत्र्यांनी मेळटली, सरकाराक मेळटले, तर पक्षाक मेळटले. तुम्ही तो प्रयत्न करचो. FAR 400 सोड, ऍटलिस्ट 300 तरी FAR दिवचो प्रयत्न करा म्हापसाच्या मेन बिल्डिंगेन. आणि जी इमारत उभी जी जातली त्या इमारतींतल्यानच सगळ्यांचे देणे फारीक जातले. आज जे आसा भितरल्यान ते फारीक जाता खरें म्हणजे ते फारीक करचे आनी उर्वरीत जो पयसो उरता भितर रिझर्व्ह बँकेकडे सरकारचे नाती आसा, केंद्र सरकारचो निबंधक जो आसा सेंट्रल रजिस्ट्रार ताका सरकार उलोवंक करतले आणि निदान एक ब्रांच तरी सुरू करूं जेका आमी बँकेन बँक ऑफ गोवा हें नांव दिलें. बँक ना जाल्यार क्रेडीट कोऑपरेटिव्ह ऑफ गोवा.
अशा प्रकारचे नाव देऊन त्या बँकेचे पुनर्जीवन पूजित अवस्था. सो म्हणून कालचे स्टेटमेंट हे एक आनंद देणारे असं. आतापर्यंत सरकारान सगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टिगेशन केल्ली आसतलीच. कोणाक कितले दिवपाक जाय, कोणाचे आनी कितें आसा, खंय भ्रष्टाचार जाला, हे सगळें आतापर्यंत सरकारान केल्या. पण पॉझिटिव्ह स्टेप म्हणून जो पहिल्यांदा म्हाका दिसलो तो असो की सरकार म्हणटा की आमी घेता आनी लोकांचे पयशे घेता. 25 कोटी घेता म्हणून सांगला, हांगा मात्र म्हाका भंय दिसता. 25 कोटीन घेवंक जाल्यार हे 100 कोटी फारीक जावचे ना. ऑफकोर्स तरी जातात कित्याक आमचे कडेन पयशे आसात आमचे कडेन पयशे खंयचे. जी बँकेची अनसोल्ड प्रॉपर्टी जी आसा जी विक्री जावंक ना तिचे सुमारे 35 कोटीचे आमी अंदाज काडला. हेड ऑफिसचे एकच बिल्डिंगचे 25 काडले जाल्यार 35 अधिक 25 40 50 60 कोटी जातात. पणजेची ब्रँच सुमारे 10 कोटीची 70 कोटी जातात. वेळगे रेश मागोस सुमारे 2 कोटीचे आसा 72 जाले. त्याशिवाय रिकव्हरी आसा, लोन रिकव्हरी सुमारे 15-16 कोटींची आसा. सुप्रीम कोर्टान पैसे ती केस चलतली तेन्ना 2 कोटी 98 लाख म्हणजे 3 कोटी सुमार डिपॉझिट दिले आसा. जी प्रॉपर्टी विकल्या त्याच्या अजूनही काही पैसे येवचे असतात ते अबाउट 2.5 कोटी असतात. आणि बँक ऑफ बरोडा कडे आमचे डिपॉझिट असतात ते सुमारे 4.25 कोटीचे असतात. सगळं धरी जर अबाउट 70 कोटी रुपयाची प्रॉपर्टी आजच आमच्या हातात आसा. आणि तुका सांगल्यार आजचे म्हणजे हे व्हॅल्युएशन मार्केट व्हॅल्यू नाही हो, बुक व्हॅल्यू म्हणतात. बुक व्हॅल्यूनुसार जर आम्ही 70 कोटी आसा तर देणे आसा कितले 100 कोटीचे आसा खरे म्हणजे 30 कोटी कोणी क्लेमच करू ना. म्हणजे 70 70 बॅलन्स जाता. तेका लागून आमची रिक्वेस्ट अशी आसा की गोवा सरकारान एक पॉझिटिव्ह पाऊल घेतला, उचललाच आणि एक पाऊल उचलचे. या सगळ्या संदर्भात एखादी संस्था सरकारान जर निर्माण केली तर ती म्हापसा अर्बनाबरोबर इतर बँकांचे पहिल्यांदा ठीक होते. कारण नॉन परफॉर्मिंग असेट्सचे जे भूत निर्माण झाला हे भूत अनेकाच्या सहकारी संस्थांच्या मानगुडीचेर बसले. सगळ्यो बँको भितर येतात, क्रेडिट कॉर्पोरेट सोसायटी येतात. या संस्थांकडे गहाण ठेवलेली प्रॉपर्टी असतात. जमीन, घरां, फ्लॅट्स, शेत जमीन, फॉरेस्ट जमीन सगळ्या प्रकारचे असतात. पण तिका बाजारात विकून गेल्याबरोबर प्राइस उतरता त्याची. पावणे जेन्ना जाता तेन्ना अनेक कितें करतात बिल्डर आणि असं ते एकठांय जातात आणि 100 रुपयाची वस्तू ते 80 रुपयांक 60 रुपयांक इवन 50 आणि 40 रुपयांक ते घेतात कागद करून आणि त्या संस्थांना नुकसान जातं. जर गोवा सरकारान जर स्वतःची अशी एखादी जर संस्था निर्माण केली आणि हे सगळे स्ट्रेस असेट्स म्हणतात ही प्रॉपर्टी गहाण केली असतात तिका तातडीन ताबडतोब बाजार भाव मिळाना विकून गेल्यार घेणारे नासतात आणि ते कमी किंमत करून मागतात. आणि या सहकारी संस्थांकडे स्वतःची यंत्रणा नसतात. अशा वेळार जर यंत्रणा निर्माण करून सगळ्या हे ते ताब्यात तर सहकार क्षेत्र परत एकदा उदिता वस्तू इट कॅन रिवाइव द प्रॉपर्टी मुवमेंट can definitely be revived. I expect Goa government to be positive, to improve their output towards the positive sector, and with that positive aim, पुढे उचलून म्हापसा अर्बन सारखी बँक पुनश्च एकदा आपल्या पायार उभी करूं येता. ज्या बँकेन हजारांपेक्षा जास्त तरुणांना नोकरी दिलो, ज्या बँकेन हजारो युवकांक आपल्या पायार उभे केले, मार्केटांतले फिश वेंडर्स नुस्तेकार, भाजीवाले, फळवाले, फुलवाले आणि बारीक सारीक वस्तू विकणारे म्हापसा अर्बन कडे सरळ येताले
कोण 10,000 रीण घेतलो, कोण 25,000 रीण घेतलो आणि त्या आपलो धंदो वाडोवन अनेक जाण खूब मोठे हे परतून करूं येता. गोंयच्या अर्थवेवस्थेक म्हापसा अर्बनचो मोठो तेंको मेळ्ळा आणि ल्हान ल्हान सोसायटी तुम्ही पळयले, क्रेडीट सोसायटी मल्टी स्टेट जाल्यो आणि देशभर पावल्यो. म्हापसा अर्बनाक जी त्रास जालो तो कसो म्हणजे थोडक्यात तुमकां माहिती सांगता. इन 1987 गोवा, दमण, दीव ही युनियन टेरिटरी, तिचे विभाजन झाले. गोवा राज्य झाले, स्टेटहूड गोव्याक मेळ्ळो 30 मे 1987, बरोबर. आणि दीव दमण ही वेगळी युनियन टेरिटरी झाली. त्याबरोबर म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे कार्यक्षेत्र एक्सटेंडेड टू मोर दॅन वन स्टेट. एकाहून जास्त घटक राज्यात म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्हचे कार्यक्षेत्र विस्तारले ऑटोमॅटिकली. ताचो फायदो असो जालो की वी बिकेम ऑटोमॅटिकली मल्टी स्टेट. आम्ही न मागता मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह बँक आमची झाली. ती झाल्याबरोबर मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट आमकां लागू जालो आणि गोवा रजिस्ट्रारचो अधिकार हे केंद्रीय रजिस्ट्रारच्या हातान गेले. ही एक मोठी संधी त्या वेळार गोव्यान लाभली. विधानसभेत त्या वेळार आमदार अनेक वेळा हांवें थंय भाशणांतल्यान, लिखाणांतल्यान, प्रेस कॉन्फरन्सीद्वारा आणि प्रत्यक्ष भेटून सरकाराक सांगलें की ही संधी आम्ही घेऊया. ज्या प्रमाणे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, NKTS कोऑपरेटिव्ह बँक अश्यो अनेक बँको आपसूक मल्टी स्टेट जाल्यो. कित्याक तेंचे ज्युरिस्डिक्शन एकाहून जास्त राज्यांनी पावले. त्यो बँको मागीर देशभर पावले. सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक आज देशभर मोठी पावली. NKTS बँक कर्नाटका, गोवा, महाराष्ट्रात पावला. लोकमान्य क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही मल्टी स्टेट झाली आणि तिचो विस्तार आज 7-8 राज्यांनी झाला. आमकां सुद्धा त्या वेळार रिझर्व्ह बँकेकडल्यान 8-10 नव्यो ब्रांचीसचे लायसन्स मेळपाचे लागले. आमची गोव्यातली पहिली बँक जी मल्टी स्टेट, पहिली बँक जी शेड्युल्ड बँक, पहिली बँक जी लायसन्स बँक, रिझर्व्ह बँकेची लायसन्स असलेली. आणि नॉन परफॉर्मिंग एसेट उरले कित्याक जाले कित्याक आमचे हे तुम्ही समजून घेवचे. जेन्ना मल्टी स्टेट हुद्दो आमकां मेळ्ळो त्या हुद्द्या बरोबर गोवा राज्य रजिस्ट्रारचो पॉवर ऑफ रिकवरी गेलो आणि हो अधिकार मेळ्ळो कोणाक? केंद्रीय निबंधकाक, सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ पॉवर तांच्या हातांत. त्या वेळार गोंयचे सरकार, काँग्रेसचे सरकार त्या वेळार तांच्यांनी अशी भूमिका घेतली की राज्य सरकारचे अधिकार जर ना जातात अशा प्रकारे मल्टी स्टेट झाल्या कारणान तर म्हापसा अर्बनान मल्टी स्टेट अधिकार सोडचे. गोवा, दमण, दीव पैकी दमण दीव युनियन टेरिटरी ह्या युनियन टेरिटरी कडसून केंद्र सरकारच्या म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेन फारकत घेवची असो हुकूमनामो काढलो. हो हुकूमनामो काडचो अधिकार नासलो त्या वटेन. एकदा सेंट्रल रजिस्टर जाल्याबरोबर लोकल राज्याचो अधिकार केला आणि हे सगळे प्रकरण कोर्टात पावले. लोकल स्थानिक रजिस्ट्रार मेळ्ळो, आपणाकच अधिकार आसा. तर ज्यांच्या विरुद्ध आमच्यो केसीस जाल्यात त्यापैकी एकट्यान कोऑपरेटिव्ह ट्रायब्युनलान धाव घेतली. कोऑपरेटिव्ह ट्रायब्युनलान तांकां सांगलें ही बँक मल्टी स्टेट जाले. प्रकरण हायकोर्टान गेलें, पणजी ब्रांच कडेन. त्या हायकोर्टान सांगलें ही बँक मल्टी स्टेट जाले. पण त्यावेळेच्या काँग्रेस सरकारान हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घेऊन गेले. सुप्रीम कोर्टात घेऊन गेले. 13 वर्षां ही बँकेची मल्टी स्टेट काय स्थानिक बँक हे केसतांव कोर्टान 13 वर्षां मध्ये. या 13 वर्षांत
रिकव्हरीचे साधनच ना झाले, कोर्टच ना अस्तित्वात. त्यामुळे रिकव्हरीचो एकंदर जी कितें रक्कम आसा ती वाडली. जी वसुली जाली ना ताका नॉन परफॉर्मिंग एसेट्स किंवा एनपीए म्हणटात. आणि त्याच वेळार रिझर्व्ह बँकेन नवे नियम हाडले की जर एखादी रक्कम जर वसूल ना झाली, 3 हप्ते चुकले तर 10% नफा तोट्याच्यान काढून वेगळे करा. 20 हप्ते चुकले आणि रक्कम करा. सगळे हप्ते जर चुकले तर जितले रीण आसा आणि व्याज आसा हे सगळेच वेगळे काढून दिले. आता हे वेगळे जेन्ना तूं नफा तोटा पत्रकांतल्यान भायर काडटा, कोणी सादो अकाउंटंट तुमकां सांगतलो, त्या वेळार ऑटोमॅटिक लॉस कसो दिसता. एक्चुअली इट इज नॉट अ लॉस. म्हणजे तुमच्या बोल्सान 100 रुपये आसा, 100 रुपयांत जर 70 रुपये काढून कुशीक दवरचे पडले, तुका खर्च करूंक मेळचे ना त्या ते करून द्या. त्यामुळे 70 लॉस जाले जाले. हो गैरसमज जालो आणि आमच्या राजकीय विरोधकांनी ह्या गैरसमजाचो फायदो घेऊन अदवा तदवा म्हापसा अर्बन बँकेचेर आणि बँकेच्या चेअरमॅन आणि मंडळाचेर आरोप केले. इतले आरोप केले की एक मुख्यमंत्री रस्त्यार उबो रावलो आनी ताणें सांगलें पयशे काडा बँकेतले. म्हापशांतले कांय वेपारी तांच्यानी तेंच्या पैकी एखाद्यान मोठें कर्ज घेतलेलें बँकेतलें. असे व्यापारी कसले तेंचे राजकारणांना सुचले म्हणून कळना म्हाका. काडा पयशे काडा पयशे. आणि ह्या मोहिमेक लागून बँकेचे डिपॉझिट जे ऑलमोस्ट अराउंड 1000 crores त्या वेळार ते अवघ्या 200-300 कोटीचे पावले. ना म्हणपाक मेळना न्ही कोणाक. पयशे मागता काडल्याचे पयशे. ही जे प्रकरण जालें त्या प्रकरणा कडेन सामंजस्यान सरकारान पळोवपाक लागलें. एक तर सुरुवात केली तुमचे मल्टी स्टेटस आमकां मान्य ना, ही चुकीची भूमिका केली. ती भूमिका घेतल्यानंतर जे नॉन परफॉर्मिंग एसेट्स जे वाढूंक लागले, कारण रिकव्हरी जायना जाली. कोर्टान 13 वर्सां प्रकरण दिलें. एकदा एनपीएचो आंकडो जाहीर जाल्यानंतर नफा तोटा पत्रक तयार केलें. त्याचो गैरफायदो घेवन बँकेन लॉस जाला म्हणून सांगपाक लागले आणि लॉस म्हणून सांगून वगीत रावले कसले लूट जाली बँकेन. अशा प्रकारचो घडयेणे आणि एक वटवृक्ष म्हापसा अर्बन पब्लीक बँक नावाचो एक बनियन ट्री वटवृक्ष. जसं आता हे वटवृक्ष कापूंक लागला सरकार रस्त्यांतले, तशी म्हापसा अर्बन पब्लीक बँक मुळापासून उकडली. झाले त्याची दखल जनतेन घेतल्याच त्यावर घेतली. तर या सगळ्या पार्श्वभूमीचेर एक खंय तरी एक सिल्वर लायन इन ब्लॅक क्लाउड्स म्हणटात, काळ्या ढगांत खंय तरी एक सूर्यकिरण दिसता. तशा प्रकारचे कालचे स्टेटमेंट मुख्यमंत्र्याचे आसा आणि त्याबद्दल आमी तांचे कौतुकय करता, अभिनंदन करता आणि विनंती करता की आणखी 1-2 पावलां घेयात. म्हापसा अर्बन पब्लीक बँकेचो जो FER आसा तो मिनिमम 300 करा. 300 करून ज्यांचे पैसे दिवचे असतात सुमारे 100 कोटी 33 कोटी कोणी मागूंकूच ना, सगळेच दिवचे पडटात. सुरवातीक त्यांचे व्याज कुशीक धरून मुद्दल त्यांना दिवप, मागीर तुमच्यानी व्याज दिवप. आणि ही नवी इमारत, नवी भव्य दिव्य अशी इमारत त्या ठिकाणी उभी जावं येता. सरकारान आपल्या एखाद्या कॉर्पोरेशन मार्फत करूं येता किंवा डेव्हलपर खूप लोक असतात. 30-40 वर्षांपूर्वीच आमकां ह्या बँकेक 30-40 कोटीची ऑफर आसली त्या वेळार. आज सरकार 25 कोटी दिता म्हणजे खूप कमी दिसता तेच. आणि बरी मॅसेज, गुड मॅसेज गोंयच्या सहकार क्षेत्रात की सरकारचो कुसत बांदोडकर भाऊ बांदोडकरान सहकार क्षेत्रात मोठी उभारी दिली, फाउंडेशन जाणें घालें. त्यानंतर शशिकलाताई काकोडकरांनी मोठ्या प्रमाणाचेर या सहकार क्षेत्रात घेतली. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते या क्षेत्रात पावले आणि
बँकांचो सहकार क्षेत्राचो विस्तार आमी सगळ्या रितीने केला. नंतर राजकारणात प्रवेश झालो आणि एनपीए ह्या आंकड्याच्या शब्दाचो गैरवापर करून बँकांची सहकार क्षेत्राची नालचकी झाली. महाराष्ट्रात, कर्नाटकात, उत्तर प्रदेशात आंकडेवारी तुमच्या मुखार झाले. अनेक सहकारी बँका एनपीए बळी पडले, नॉन परफॉर्मिंग एसेट. पण कोणी हेतवारोप केले ना, हेतवारोप केले. भारत सरकारान भारत सरकारच्यो ज्यो बँको ज्यो आसात, स्टेट बँक, कॅनरा बँक, अश्यो 27 कितें बँको आसा मोठी बँक, त्या बँकान आतापर्यंत भारत सरकारान आपल्या बजेटच्या अंतर्गत सुमारे 4-5 लाख कोटी आंकडो घ्या, 4-5 लाख कोटी रुपये या बँकांनी शेअर कॅपिटलच्या माध्यमांतल्यान रुजू केले. सो भारत सरकार, केंद्र सरकार, सेंट्रल गव्हर्नमेंट सपोर्टेड द बँकिंग सेक्टर बाय रिकॅपिटलायझिंग these banks. This is a very important word. Recapitalizing the banks which had suffered on account of non-performing assets, and then put these banks back again on their feet. म्हणून कॅनरा बँक, सेंट्रल बँक, अमकी बँक, नाव घ्या, खूप बँक बसतात. इफ यू गुगल यू विल गेट होल पिक्चर. रिझर्व्ह बँकेच्या वेबसायटीचेर सगळी नावां मेळटात आनी कितले लाख कोटी रुपये घातल्यात तें मेळटा. अशी तरतूद गोवा सरकारान रिकॅपिटलायज करची तरतूद कायद्यान आसा, सहकार कायद्यान आसा. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज एक्ट ह्या कायद्यांनी आसा आणि तिचो वापर करचो अशी आमची विनंती त्यांना मान्य जाली. तर एनिवे मांडवींतल्यान बरें मुद्दे व्हांवून गेले, त्याबरोबर सहकार क्षेत्रही व्हांवलें. अजूनही ही एक बँक म्हापसा आपली बँक जे पाऊल उचलला मुख्यमंत्र्यान आणि 1-2 पावलां उचलची. फर्स्ट FAR 3 पटीन वाडोवन दिवचो, 300 करचो, 400 करी जाल्यार उत्तम जालें. म्हापशांतली ही आदर्श बँक, गोव्यातली अग्रगण्य बँक आणि हजारो लाखांच्या उदरनिर्वाहाक कारण ठरलेली बँक आज सुद्धा जेव्हा हांव एखाद्या गांवांत जर म्हजे बरोबर तुम्ही जर म्हापसा बस स्टँडचेर किंवा शिवोली बस स्टँडचेर किंवा कळंगूटचेर जर उबे रावात आनी तर कोण तरी मोटरसायकलवालो मोटरसायकल घेवन येता किंवा टॅक्सीवालो येता, बसा गाडयेन या म्हणटा, ना रे म्हजी गाडी तूं उबी आसली, तुमची गाडी आसा ती आसूं, ही गाडी तुजी अशें सांगणारे म्हाका टॅक्सी ड्रायव्हर आनी मोटरसायकल पायलट मेळटा. ही मोटरसायकल तुजी, ही टॅक्सी तुजी, अरे म्हजी कशी रे. तुवें आपणाक म्हाका कांयच कळनासलें, म्हाका उत्पन्नाचो आधार नासलो, अशा वेळार तुजे कडेन भाई पावलो, तुवें म्हाका मोटरसायकल घेवन दिली, तुवें म्हाका टॅक्सी घेवन दिली, तुवें म्हाका बस दिली. आज कळंगूटच्या सायडीक अनेक जाण सांगतात त्या एका मोटरसायकलीचे आपण 10 मोटरसायकली गेल्यो. ल्हान म्हजें घर जें आसलें थंय आज 10 ते 20 रूम्स भाड्याक दिता आपूण. आपले भुरगे शिकले, लग्न व्यवहार करून स्थायीक जाले, ते म्हापसा अर्बन बँकेन आमी विश्वास केला आनी त्या म्हापसा अर्बन बँकेन दुरितावस्था दिवपाक तुजो हातभार मोठो आसा, तो काय अशें वातावरण ज्या राज्यान आसा त्या राज्यातली सहकार बँक सर्बन आपली बँक परत एकदा उबी करपाक बरी बुद्धी बोडगेश्वराक दिवची, खापरेश्वराक दिवची, गोंयच्या सगळ्या देव देवतांनी दिवची
आणि तुमचं सगळ्याच वृत्तपत्र सृष्टीचा आधार लागतो. परत एकदा ही संस्था उभी करूया. माझ्यासारखं भितर परत वचून कोणाक आवडचें ना. लांब रावनय जितके सल्लो दिवंक शकता त्या तयार आसा. दिस इज वॉट आय. तुमच्याकडे मदतीची अपेक्षा आहे. इम्पॉर्टंट. आज सकाळी एका लहानशा भुरग्याक कोणी तरी मारले आनी पुरले म्हणून ती बातमी मातमी जीव बेजार जालो. स्वतःला झाले म्हाका सगळ्या. त्या पार्श्वभूमीचेर बँकेचो गळो असोच आवडलो न्ही. असोच आवडल्यासारको जालो. तो काळा जादू झाला. कसले काळा जादू हांगा नवो जादू केलो. बाई तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे विषय मांडले तितूनसून तुम्ही म्हटले की असे झाले तर बँकेक परत गत वैभव प्राप्त जातले. आयज सीएमान जो निर्णय घेतलो तो खंय तरी उशीर जालो अशें दिसना. उशीर जालो तर कितें करूया. कितें आसा देर से आहे लेकिन दुरुस्त आहे अशें नाही. लेट बट नॉट नेव्हर अशें जर आमी विचार जर केलो अजूनही सांगल्या त्याप्रमाणे एक वन निर्णय एक की 200 किंवा 100 जी कितें एफआयआर आसा तितून 3 पटीन वाडोवंक जाय. काय म्हणचें ना न्ही. म्हापशान तें सेंट्रल लोकेटेड स्पेस ते दिल्या बरोबर बँकेची किंमत वाडटा. हे बाबतीत तुमची चर्चा बी जाल्ली पयली. हे अधिकारी हांवें दिलेले. आतांय मुख्यमंत्र्यांक परत एक काल हांवें फोन केले त्यांच्या ऑफिसाक अपॉइंटमेंट दिवन पण ते काल शक्य जालें ना. म्हणजे सेक्रेटरी बी म्हाका दिसता बिजी रिस्पॉन्स म्हणून. परंतु आज फाल्यां परत हांव प्रयत्न करतो. जनकल्याणासाठी जनहितासाठी हांव कोणाकय मेळूंक तयार आसा. हे तर मुख्यमंत्र्याकडे कालचो स्टेटमेंट बरो स्टेटमेंट एक बाई आतां इकडे अशी